मुंबई मनपामध्ये महागड्या गाड्यांसाठी उधळपट्टी केली जाते। मुंबई मनपात 6 महिन्यांमध्येच नव्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय। स्कॉर्पिओ सोयीच्या नसल्याचं ठरवत इनोवा क्रिस्टा घेण्याचा हा प्रस्ताव आहे। जानेवारीतच मनपाकडून स्कॉर्पिओची खरेदी करण्यात आलेली होती। नव्या गाड्यांचा प्रस्ताव लवकरच मनपा आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे। सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसह विरोधी पक्षनेत्यासाठी देखील नव्या इनोवा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे। हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। महापालिकेमध्ये निवडणुकीनंतर नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची वर्दळ वाढलेली आहे। विविध समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी वाहनं उपलब्ध करून देण्यात आली। महापौर ऋतू तावडे यांच्या सेवेसाठी सुमारे 30 ते 35 लाख रुपयांची इनोवा हायक्रॉस हायब्रिड गाडी देण्यात आलेली आहे। तर उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसंच विविध समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ एन हे वाहन देण्यात आलेले आहे। मात्र स्कॉर्पिओ एन प्रवासासाठी सोयीचं नसल्याची तक्रार सभागृह नेते गणेश खणकर यांनी केलेली आहे। तर मुंबई मनपामध्ये महागड्या गाड्यांसाठी उधळपट्टी सुरू असल्याचं दिसतंय। मुंबई मनपामध्ये 6 महिन्यातच नव्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। ज्या आधी 6 महिन्यापूर्वी खरेदी केलेल्या स्कॉर्पिओ गाड्या आहेत त्या सोयीच्या नाहीत असं ठरवत इनोवा क्रिस्टा गाडी घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। जानेवारीतच मनपाकडून स्कॉर्पिओची खरेदी करण्यात आलेली होती, मात्र अवघ्या 6 महिन्यामध्येच नव्या गाड्यांचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। हा प्रस्ताव लवकरच मनपा आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे। सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसह विरोधी पक्षनेत्यासाठी देखील नव्या इनोवा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे। हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। महापालिकेमध्ये निवडणुकीनंतर नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची वर्दळ वाढलेली आहे। विविध समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, मुंबई मनपामध्ये खरं तर महागड्या गाड्यांसाठी उधळपट्टी दिसते, कारण 6 महिन्यांपूर्वीच या नव्या गाड्या खरेदी करण्यात आलेल्या होत्या। आणि यावर जेव्हा किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया घेतली, त्यांनी सांगितलेलं आहे, स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की आपल्याला या गाड्या नको आहेत, आमच्याशी कोणतीच चर्चा न करता हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। नक्कीच विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जरी आपल्याला नवी कोरी इनोवा गाडी दिली तरी सुद्धा आपण ती स्वीकारणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मुळात अशा पद्धतीच्या गाड्या खरेदी केल्या जातात हे विरोधी पक्षनेत्यांना याची कल्पना नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जे सभागृह नेते आहेत गणेश खडकर, त्यांचं असं म्हणणं आहे, जे सत्ताधारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या आधीच्या गाड्या आहेत स्कॉर्पिओ गाड्या, त्या प्रवासाला योग्य नाही आहेत, त्या कम्फर्टेबल नाही आहेत, बरेचसे दौरे करावे लागतात सभागृह नेत्यांना किंवा उपमहापौरांना सुद्धा, अनेक समित्यांच्या अध्यक्षांना। या दौऱ्यादरम्यान अनेक पाठीचे आजार सुद्धा उद्भवतात, त्याच्यामुळे कम्फर्टेबल नसलेल्या गाड्या ह्या आम्हाला नको, आम्हाला नव्या इनोवा क्रिस्टा गाड्या द्या अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। मग आता या स्कॉर्पिओ गाड्यांचं करायचं काय, तर या स्कॉर्पिओ गाड्या या वॉर्ड ऑफिसरकडे म्हणजे सहाय्यक आयुक्तांकडे वळवाव्यात असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे या गाड्या, स्कॉर्पिओ गाड्या या काही मोडीत निघणार नाही, तर त्यांचा वापर केला जाईल असा सुद्धा युक्तिवाद होतोय। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, सध्या ज्या ठिकाणी मी उभी आहे ते ठिकाण तुम्हाला आवर्जून मुद्दामून दाखवते की बघा अशा पद्धतीची अवस्था असते मुंबईतल्या सगळ्या रस्त्यांची। अनेक खड्डे असतात, खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जाम असतो, अरुंद गल्ल्या असतात आणि यातूनच सर्वसामान्य मुंबईकर सुद्धा प्रवास करतात। त्यांच्याकडे कुठल्याही स्कॉर्पिओ किंवा कुठल्याही इनोवा क्रिस्टा अशा पद्धतीच्या गाड्या नसतात। जितके दौरे सत्ताधारी करतात किंवा जितके दौरे अगदी विरोधी पक्षनेते सुद्धा करतात, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त दौरे किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रवास मुंबईतला हा सर्वसामान्य मुंबईकर करत असतो। तो सुद्धा अतिशय साध्या गाड्यांमधनं किंवा सार्वजनिक वाहनांमधनं करत असतो। मात्र अशा पद्धतीने जेव्हा वेगवेगळ्या गाड्या सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधकांना वापरायला दिल्या जातात, तेव्हा या स्कॉर्पिओ गाड्यांचं ज्या काही महिन्यांपूर्वीच खरेदी केलेल्या आहेत त्या गाड्यांचं नेमकं होणार काय? जर स्कॉर्पिओ गाड्या या जर आरामदायी सत्ताधाऱ्यांसाठी नसतील किंवा विरोधकांसाठी नसतील, समिती अध्यक्षांसाठी नसतील, तर वॉर्ड ऑफिसर साठी सुद्धा असू शकतात का याचा सुद्धा विचार व्हायला हवा। कारण वॉर्ड ऑफिसर म्हणजे सहाय्यक आयुक्त हे सुद्धा त्या वॉर्डाचा प्रशासकीय कामकाज बघणारे अधिकारी असतात, त्यांना सुद्धा दौरे करावे लागतात। त्यांनी सुद्धा अशी जर तक्रार केली की या गाड्या आम्हाला कम्फर्टेबल नाहीत किंवा आरामदायी नाहीत आणि दौरे करायला अयोग्य अशा आहेत,
तर त्या सुद्धा गाड्या मोडीत काढल्या जाणार का, असा एक प्रश्न उपस्थित होतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सुद्धा चांगले रस्ते दिले, खड्डेमुक्त रस्ते दिले तर कदाचित सत्ताधारी आणि विरोधक यांना जितका आपल्या प्रवासाची चिंता आहे त्याच पद्धतीने आरामदायी प्रवास हा मुंबईकरांचा सुद्धा होऊ शकेल असं म्हणता येईल. खरं मनश्री की मुंबईकरांच्या विकासावर जो पैसा खर्च व्हायला पाहिजे त्यापेक्षा तो पैसा गाड्यांवर, महागड्या गाड्यांवर खर्च केला जातोय. जर हे रस्ते सुधारले गेले तर नक्कीच या सगळ्याच म्हणजे महापौर असतील, उपमहापौर असतील यांच्यासह इतर समित्यांच्या अध्यक्षांसह मुंबईकरांना देखील चांगल्या सुखसुविधा मिळतील. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. वैधानिक समित्याचे अध्यक्ष आहेत, उपमहापौर आहेत, यांनी सर्वांनी मिळून आम्ही मागणी केली होती की आता जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या, याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती. त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय. आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती. देशाचे पंतप्रधान हे आपल्या ताफ्यामध्ये 10 15 BMW आणि मर्सिडीज घेऊन फिरत असतील कारण नसताना, तर त्यांचा जी लागण आहे रोगाची ती त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना लागणार. काय गाड्यांचे ताफे चालले बघा ना, मुख्यमंत्र्यांचा ताफा बघा, डेप्युटी CMचा ताफा. BMW आणि मर्सिडीजशिवाय त्यांच्या गाड्यांचे कुठे ताफेच नाही आहेत. सिक्युरिटीला मर्सिडीज गाड्या पहा तुम्ही. त्याच्यामुळे महानगरपालिकेत त्यांच्या नगरसेवकांना किंवा त्यांचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी गाड्या बदलत राहिले. झालं का आता पैसा लुटीचाच पैसा आहे. पण गाड्या घेण्यासाठी तुम्ही सरकारी तिजोरीला हात घालता, लक्षात घ्या. जनतेच्या तिजोरीला हात घालता. व्यक्तिगत तुमची संपत्ती वेगळी आणि जनतेची संपत्ती वेगळी आहे. तर आता या प्रस्तावावर विरोधकांकडून टीका केली जाते. सरकारच्या तिजोरीवर हा हात घातला जातोय असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. स्कॉर्पिओ प्रवासासाठी सोयीची नसल्याची तक्रार करण्यात आलेली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. प्रवासादरम्यान स्कॉर्पिओमधून धक्के बसत असल्याचा दावा देखील केला गेला. वाहनांची उंची अधिक असल्यानं पाठीचा त्रास होत असल्याची तक्रार आहे. त्रास होऊ नये म्हणून इनोव्हा देण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरच प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे पाठवला जाईल.